त्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी 60,000पर्यंत रोख. धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना लागू. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी 60,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी 32,000 रुपये, निवासी भत्ता 20,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे 60,000 रुपये दिले जातील. इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भोजन भत्ता 28,000 रुपये, निवास भत्ता 15,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे 51,000 रुपये देण्यात येतील. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे 25,000 रुपये, 12,000 रुपये आणि 6,000 रुपये म्हणजे एकूण 43,000 रुपये असेल. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे 23,000 रुपये, 10,000 रुपये आणि 5,000 अशी 38,000 रुपये असेल. प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यातील 21,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे 70% विद्यार्थी तर बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे 30% विद्यार्थी असतील. 60% गुणांसह 12वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल. रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. सध्या कोणाला लागू? अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आधीपासूनच लागू करण्यात आली आहे. धनगर समाजातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना हे एक मोठे प्रोत्साहनच असेल. अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री. धन्यवाद.